गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये आणि उद्या आहे ना आम्हाला पुण्याला रिटर्न जायचं आहे आणि आमचं देवदर्शन करायचं राहिलं होतं. तर त्यामुळे आज आम्ही ना तेच करायला निघालो आहोत. आज आम्ही सर्वात पहिल्यांदा चाललेलो आहोत गिरजावडाला. इथे ना सुंदर असं ज्योतिबाचं मंदिर आहे. हे ना साताऱ्यातलं कराड आणि सांगली जिल्ह्यातलं शिराळा या दोन्ही तालुक्यांच्या सीमेवर वसलेलं एक महत्त्वाचं तीर्थक्षेत्र आहे आणि याच्याविषयीच आहे ना काही आहे ना आख्यायिका प्रसिद्ध आहेत. असं मानलं जाते की पांडव आहे ना वनवासात असताना गिरिजापुरी म्हणजेच सध्याचे हे गिरजावडे इथे आले होते आणि येथे त्यांनी महादेवाच्या पिंडीची स्थापना केली आणि स्थानिक लोकांना एका राक्षसाच्या छळातून आहे ना मुक्त केलं होतं. त्यामुळे या परिसराला धर्माची पांढर असेही म्हणलं जातं. ज्योतिबाने ना याच परिसरामध्ये गिरिजा नावाच्या आहे ना असुराचा वध केला होता. राक्षसाचे शिर पडले ते गाव शिरशी आणि आतडी पडली ते अंत्री असे जेथे गळ्यातील आत्मलिंग पडले ते चिंचोली म्हणून ओळखले जाते. आणि हे जे मंदिराचे स्वरूप आहे ना, ते परिसर डोंगर उतारावर ज्योतिबाचे प्राचीन स्थान आहे. मंदिराच्या आवारात जाण्यासाठी सुमारे 25 ते 30 पायऱ्या चढून जावे लागतात आणि मंदिर परिसरात आहे ना, एक प्राचीन अशी दीपमाळ म्हणजेच दीपस्तंभही आहे. तर खूप सुंदर असं हे मंदिर आहे आणि सध्या तुम्ही हे जे काचा वगैरे पाहिल्यात ना, हे आत्ता रिसेंटली झालेलं रिनोव्हेशन आहे. अगोदर या काचा नव्हत्या. पण व्हायचं काय माहिती ना, अगोदर आहे ना जे गुलाल असतो ना ज्योतिबाचा तो हातात घ्यायचे आणि लाईनीनी सरळ, सरळ, सरळ त्या पूर्ण मूर्त्यांवर असं हात लावून आहे ना ते लावत जायचे. मग त्यामुळं काय व्हायचं, की कंटिन्यू गुलालामध्ये पण मूर्त्या असायच्या आणि प्लस आहे ना हाताचा स्पर्श होणे ना एक घर्षणामुळे ना झीज व्हायची. कारण तुम्ही विचार करा ना दिवसाला किती लोकं येणार, प्रत्येकजण हात लावणार आणि मग शेवटी दगडापासून बनलेल्या मूर्त्या आहेत त्या, त्यांची झीज होणार. भले आज आपल्या डोळ्यांना दिसणार नाही, पण 100 वर्षांनंतरनं जी लोकं बघणार त्यांना ती झीज झालेली दिसेल आणि त्यामुळेच आहे ना हा निर्णय घेतलेला आहे, की तिथे तशा त्या काचा बसवल्यात जेणेकरून लोकं गुलालही तिथे लावू शकणार नाही आणि स्पर्शही होणार नाही. त्यामुळे झीजही पूर्णपणे थांबेल आणि एक प्रकारे ही जी एवढी छान अशी ऐतिहासिक वास्तू आहे, तीर्थस्थान आहे ना, तर त्याचं जतनही केलं जाईल आणि असं म्हणतात इथे जो नंदी आहे ना, इथून जो कोल्हापूरचा ज्योतिबा आहे ना, तो दिसायचा अगोदर. आता मे बी पोल्युशनमुळे वगैरे तो दिसत नाहीये कारण केवढं जास्त पोल्युशन वाढलेलं आहे तुम्हाला तर माहितीच आहे. पण जेव्हाही कधी या मंदिरामध्ये येते ना, खूप छान वाटतं कारण एवढा सुंदर निसर्ग आहे ना इकडे येतानाचा. म्हणजे संपूर्ण डोंगर आणि घाटा टाईप रस्ता वगैरे आहे आणि पावसाळ्यामध्ये तर आणखीनच छान वाटतं. म्हणजे आत्ता आहे ना एकदम कडक मे महिन्याचा उन्हाळा आहे. पण तरीसुद्धा एवढी हिरवळ आहे. तुम्ही इमॅजिन करा ज्यावेळेस म्हणजे इथे पावसाळा असेल ना, त्यावेळेस हे मंदिर किती सुंदर असेल आणि इथे मंदिरात दर्शन वगैरे आमचं छान झालं. त्यानंतरनं पोरांना काही फोटो काढायची होती. तर त्यामुळे ना पोरांचं चाललेलं हे जे झाड आहे ना, म्हणजे प्रत्येकजण आहे ना, ह्या झाडावरती चढून फोटो काढतातच. तुम्ही जर इथले असाल ना, स्पेशली 32 शिराळा ह्या भागातले आणि गिरजावड्याचं हे मंदिर तुम्हाला माहिती असेल, तर तुम्हाला माहिती आहे एक प्रकारचं मॅन्डेटरी म्हणू शकतो. या झाडावर आणि जी मागे ती कामधेनू गाई पाहिली ना तुम्ही, त्या गाईच्या इथे फोटो काढणं प्रत्येकाचा तुम्हाला दिसणारच आणि मे महिन्यात सर्वजण गावाला येतात ना, तर एकदा ना एकदा कोणाच्या तरी स्टेटसला तुम्हाला या झाडावरचे आणि त्या गाईच्या समोर उभे राहिलेले फोटोज हे दिसणारच. त्यानंतरने ना लेकरांसाठी थोडाफार खाऊ घेतला. इथले मुरमुरे ज्याला की इकडे शिराळा भागामध्ये ना मेवा असं म्हणलं जातं, पण आमच्या इथं पुण्यामध्ये आम्ही फरसाण मुरमुरे असंच म्हणत असतो. आणि मग आहे ना आम्ही इथून निघालो. घरी आलो आणि घरून नाही, नाही आम्ही अगोदर घरी नाही आलो. वाटेमध्ये हा जो एक पॉइंट आहे ना, तिथे आम्ही थांबलो होतो. म्हणजे मंदिराकडे जाताना आणि आमचं घर असं मध्ये हा पॉइंट लागतो. इथे आम्ही कायम थांबत असतो आणि तुम्ही पाहू शकता हवा केवढी चाललेली आहे आणि त्या दिवशी ना अजिबात ऊन नव्हतं. वातावरण असं ना जरा ढगाळच झालेलं होतं. तर त्यामुळे तिथे थांबायला आणखीनच छान वाटत होतं. लास्ट इयरला आहे ना माझे सासरे होते, तर त्यांच्यासोबतही आम्ही इथे थांबलो होतो आणि खूप साऱ्या क्यूट-क्यूट क्लिप्स पण आहेत तिथल्या त्यांच्या. तर तिथे आम्ही काही फोटोज वगैरे काढले आणि मग पुन्हा आम्ही ना आमची जी ग्रामदेवता आहे ना गावामध्ये, काळामा विठलाईचं मंदिर आहे. तिथे आलो. तिथेही देवीला नारळ वगैरे दिले. त्यानंतरनं तिथे
मंदिरामध्ये पाया वगैरे पडलो आणि मग आम्ही घरी आलो. कारण आम्ही सोबत जाता नाही ना इथे. माझ्या नंदेला सोबत घेऊन गेलो होतो. मग आम्हाला त्यांना घरी सोडायचं होतं आणि घरी आम्ही आजींना ठेवलं होतं. तर मग आजींना सोबत घेऊन आहे ना आम्हाला एका स्पेशल ठिकाणी जायचं होतं आणि ते स्पेशल ठिकाण म्हणजे त्यांच्या म्हणजे आजींच्या मोठ्या बहिणीकडे आम्हाला जायचं होतं. आता यांचं नातं काय मी तुम्हाला सांगते. ह्या ज्या आजी आहेत ना, त्या माझ्या सासूबाईंच्या आत्या आहेत आणि माझी जी मोठी नणंद आहे ना, त्यांच्या आज्जसासूबाई पण लागतात आणि ह्या ज्या दुसऱ्या ग्रीन साडीमध्ये आहेत ना, त्या त्यांच्या लहान बहीण आहेत. म्हणजे माझ्या सासूबाईंच्या आत्याच लागतात त्या. तर त्यांना भेटायला आम्ही गेलो होतो. कसं आता दोघींचंही वय खूप जास्त झालेलं आहे. ऑलमोस्ट म्हणजे 85-90 च्या आसपास आहे दोघी जणी सुद्धा आणि गावाला गाडीची वगैरे एवढी जास्त सोय नसती. त्यामुळे भेटीगाठी होत नाही. म्हटलं चला, देवाच्या कृपेने आपल्याकडे ही सर्व गोष्टी आहेत अवेलेबल, तर आपण आजींना घेऊन जाऊयात. त्याच बहाण्याने बहिणीसोबत भेटही त्यांची होऊन जाईल आणि दोघीजणी एकमेकींना भेटून एवढ्या जास्त खुश झाल्या होत्या ना, काय सांगू तुम्हाला. त्यानंतरने ना आमच्यासाठी छानपैकी चहा वगैरे केला आणि चुलीवरचा चहा आहाहा! काय मस्त चव लागते खरंच. गावच्या काही गोष्टी ना शहरामध्ये आपण पैसे देऊन विकत घेण्याचा प्रयत्न केला ना, तरीही मिळणार नाही आणि वाटेतच आहे ना तिथे एक फिशवाला आलेला होता दारावरच आणि त्याच्याकडे छानपैकी नदीची चिलापी होती आणि जी की शुभला प्रचंड आवडते. मग चिलापी वगैरे घेतली आणि आम्ही तिथनं निघताना गावचा हा पाहुणचार पहा, म्हणजे एवढं काही आम्हाला भरून सोबत दिलं होतं ना, ते सर्व घेतलं आणि आम्ही निघालो. आणि ह्या आजींना आहे ना, ह्यांची गाडी पाहिजे होती कारण त्यांना खूप कौतुक झालं होतं, की म्हणजे ह्यांनी एवढ्या कष्टातून एवढी प्रगती केलेली आहे, पण गाडीत बसायला त्या एवढ्या घाबरत होत्या ना, त्यांना जरा फोबिया आहे गाडीत बसायचा. शेवटपर्यंत त्या नाहीच बसल्या. अक्षरशः काठीने मारत होत्या त्या. कसंबसं त्यांचा फटका खाण्यामधून आहे ना, हे वाचले आणि आम्ही फायनली इथून निघालो आणि आता आम्हाला जायचं आहे उद्या पुण्याला. त्यामुळे घरी जाऊनही खूप सारी पॅकिंग करायची आहे. त्यामुळे आजचा व्हिडिओ मी हा इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटते तुम्हाला आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय.